दर्जाचं सरकार चालवलं जात आहे हे गेल्या 2 दिवसात शिंदे गटाच्या 2 आमदारांनी दाखवून दिलं आणि एक मंत्र्यांनी दाखवून दिलं. याच्यावर देवेंद्र फडणवीस अजून बोलत का नाही? नैतिकता हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने संघाने आतापर्यंत काम केलंय. मग ही नैतिकता आता कुठे गेली? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनतेला नैतिकतेचे धडे देत असतात ना. मग तुम्ही प्रधानमंत्री मोदींचा तरी आदर्श पाळा आणि कालच्या प्रकरणामध्ये तुम्ही त्या गुन्हेगारांचा बचाव करू नका. अदखलपात्र गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आहे आणि अदखलपात्र गुन्हा काय चाललंय यार? कोणता कायदा? हा, जनसुरक्षा कायदा आणलाय ना. मग काय जनतेची सुरक्षा अशा प्रकारे करताय का तुम्ही? करू द्या ना कायदेशीर कारवाई. माझ्यावरती काय नवीन नाही. आमच्यावर सामनाच्या संपादकांवरती कायदेशीर कारवाई हा प्रकार नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक नोटिसा आम्हाला येत असतात. सर्वच पत्रकारांना संपादकांना येत असतात आणि आम्ही इन द इंटरेस्ट ऑफ नेशन आणि स्टेट हे खटले आम्ही लढत असतो. संजय शिरसाट असं म्हणतात की घरातल्या जवळच्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढलाय, तसंच तुमच्यावर देखील त्यांनी जवळी टीका केलेली आहे. करू द्या ना. हे बघा, असं कोणाचे दलाल आहेत? कोणाचे दलाल आहेत? राजकीय असतील ना, ठीक आहे. पण राऊसाहेब त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की ती माझी कपड्यांची बॅग आहे, बघा, कपडे होते. मी ह्याच्यावरती का खुलासा देईन? माझ्या समोर मी विरोधी पक्षाचा नेता आहे, लक्षात घ्या. मी या सरकारचा दलाल नाही. मी विरोधी पक्षाचा नेता आहे. मी संसद सदस्य आहे, राज्यसभा सदस्य आहे गेल्या 25 वर्षापासून. मी पक्षाचा नेता आहे. मी पत्रकार आहे. आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे दडून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी? कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा. जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते. माझं संजय शिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही. जे समोर आलं ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि हा अधिकार मला संविधानाने दिले. नाही, पण त्यांचं असंही म्हणणं आहे, त्यांचं काही म्हणणं असेल, मी काय त्यांच्या म्हणण्यात पडतो? शिंदेचा दौरा असेल त्यावर तुम्ही भाष्य केलं, संजय शिरसाटांचं प्रकरण असेल त्यावर तुम्ही म्हणालात, गायकवाडांचं प्रकरण असेल त्यावर तुम्ही म्हणालात. त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर नाही आणि त्यांना संताजी धनाजी जसे मुघलांना पाण्यात दिसायचे, त्यांच्या घोड्यांना पाण्यात दिसायचे, तसे राऊत आणि उभाटाला शिंदे आणि त्यांचे जे सगळे नेते आहेत ते पाण्यात दिसतात म्हणून ते वारंवार टीका. आणि बघा, गद्दारांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष सुरूच केलेला आहे ना. हे जे मोगल आहेत हे मोगल कोण आहेत? एकनाथ शिंदे किंवा हे जे आता कोण आहेत त्यांच्या बरोबरचे हे मोगलच आहेत, ज्याने महाराष्ट्राच्या अस्मितेवर आक्रमण केलं होतं, पडझड केली होती. शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्या मोगलांचे वंशज आहेत ते सगळे. त्याच्यामुळे त्यांनी मला इतिहास शिकवू नये, अजिबात शिकवू नये. आणि दुसरं असं आहे की ते आम्हाला पाण्यात दिसतात, आम्ही त्यांना पाण्यात पाहतो. काय करणार आहात? आमचं शत्रुत्व या टोकाचं आहे, आम्ही त्यांना पाण्यात पाहतो. काय करणार आहात बोला? आणि आम्ही तुम्हाला पाण्यात गाडू. पुढे बोला. मी नाकारतोय का? आम्ही तुम्हाला पाण्यात पाहतो. तुम्ही बरोबर बोलता. ते आम्हाला पाण्यात पाहतात, आम्ही त्यांना पाण्यात पाहतो. जे जे या महाराष्ट्राचे शत्रू आहेत, जे जे दिल्लीचे चपराशी आणि दलाल आहेत, त्यांना आम्ही पाण्यात पाहतो, पाण्यात पाहणार आणि तुम्हाला पाण्याच्या तळाशी नेणार. हा माझा शब्द आहे. रावसाहेब, आणखी एक विषय होता की काल विधानसभेमध्ये चर्चा करताना धार्मिक स्थळावरील भोंग्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आणि जवळपास बहुतांश भोंगे हे हटवण्यात आले आहेत अशी त्यांनी भूमिका मांडली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यावर एनसीपी अजित पवार गटाचे आमदार माजी मंत्री अनिल पाटील असं म्हणाले की 10च्या भोंग्यावर कधी कारवाई करणार. त्यावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की आतापर्यंत ध्वनी प्रदूषणाअंतर्गत कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मुभा आहे किंवा तसा अधिकार आहे. अजूनही वैचारिक प्रदूषणावर कारवाई करण्याचा कायदा झालेला नाही असं ते का म्हणाले? स्पष्ट करा. तुम्हाला टोला असल्याचं. मग अशी जर कारवाई असेल तर ती तुमच्यावर केली पाहिजे सगळ्यांवर, बरोबर ना? तुम्ही सगळे मीडियाचे लोक, ही तुमच्यावर बंधनं येणार आहेत जनसुरक्षा कायद्यानुसार ती हीच आहे.
लक्षात घ्या, जनसुरक्षा कायदा कशा करता आणला की तुमच्यासारख्या पत्रकारांनी विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवू नये, यासाठी जनसुरक्षा कायदा आणला. मला बोलण्याचा अधिकार दिलाय संविधानाने. तुम्ही मला प्रश्न विचारताय पत्रकार म्हणून, मी तुम्हाला उत्तर देतोय, उत्तर परखडपणे देतोय आणि सरकारचं वस्त्रहरण होत आहे याची चिंता फडणवीस सरकारमधल्या गद्दार आमदारांना मंत्र्यांना होणार.